तर हाय माझ्या ताई आणि दादांनो, कशा आहात तुम्ही? तर आज रविवार आहे आणि मी माहीत आहे का खूप दिवसानंतर व्हिडिओ काढत आहे मी, कारण की 15-20 दिवस झाले. तर 15-20 दिवसानंतर मग मी आज व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी. आणि माझं व्हिडिओ न करण्याचं माझं कारण काय होतं हे तुम्हाला सांगते मी. पण त्याच्या आधी पहिल्यांदा करते मी स्वयंपाक, आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगते की मी व्हिडिओ का बरं लेट टाकत आहे म्हणून. चला तर मी पटकन स्वयंपाक करून घेते. आणि हो, आज आहे रविवार, आणि रविवार म्हटल्यानंतर तर नॉनव्हेज झालंच पाहिजे. तर पटकन मग मी नॉनव्हेज करते, आणि सगळं झाल्यावर मग तुम्हाला कारण सांगते व्हिडिओ लेट यायचं. चला तर. आता वाजलेले आहेत 11, आणि आता माझं सगळं घरातील आवरून झालेलं आहे. मुलांची आंघोळी वगैरे पण झालेल्या आहेत, आणि नाश्ता पण झालेला आहे. आज मी पालकपुऱ्या बनवल्या होत्या मुलांसाठी, नाश्ता पण झाला. आणि आता करते स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाक झाल्यानंतर बोलते तुमच्यासोबत. तर ताईंनो, मी आज बनवलेलं आहे सुकं चिकन, आणि नंतर मग मटण. सुकं चिकन आणि मटण असं, कारण की मुलांना सुकं चिकन आवडते आणि आम्ही दोघे पण चिकन खात नाही. त्याच्यामुळे मग आमच्यासाठी बनवलेलं आहे मी मटण. आणि दोन्ही भाज्या एवढ्या टेस्टी झालेल्या होत्या ना, खूपच टेस्टी झालेल्या होत्या. आणि खूप दिवस झाले मी म्हणजे किचनमधला म्हणजे व्हिडिओच नव्हता काढलेला, आणि तुम्हाला पण खूप दिवसानंतर माझ्या किचनमधल्या भाज्या वगैरे पाहायला मिळत आहेत. खूप दिवस म्हणजे 15-20 दिवस झाले माझे व्हिडिओ आलेलेच नव्हते. हे बघा किती छान दिसत आहे चिकन पण आणि मटण पण. माझ्या आता भाज्या झालेल्या आहेत, आणि भात पण झालेला आहे. छोट्या कुकरमध्ये भात लावला, आणि हे चिकन मुलांसाठी, आणि हे मटण. तर आता आहेत माझ्या पोळ्या बाकी. चला तर आता पोळ्या करते मी. तर ताईंनो, आता घरातील सगळे कामं झाले माझे, आणि जेवण वगैरे पण झालं. आणि तुम्हाला दुपारी सांगितलं होतं मी की व्हिडिओ का बरं लेट टाकत आहे मी. तर मेन म्हणजे हे कारण होतं की आमच्या घरामधील जे डॉगी होतं ना, डॉबरवुमेन, तर तिचे निधन झालेले आहे. बिमार होती ती 8 दिवसापासून. तर 8 दिवस बिमार होती, आणि नंतर मग ती मेल्यानंतर मग 8-10 दिवस घरात करमत पण नव्हतं. तर त्याच्यामुळे कसं इच्छा नव्हती होत व्हिडिओ वगैरे टाकायची. कारण की कोणताही प्राणी जर आणला ना आपण घरात, तर आपलं तो फॅमिली मेंबर म्हणून आपण त्याला वागवत असतो, आणि खूप जीव लावतो त्याला, खूप जीव लावतो. एक प्रकारचा तो आपला फॅमिली मेंबरच असते, आणि तो पण आपल्याला खूप जीव लावतो. म्हणजे एवढं कौतुक करतात ना ही प्राणी आपल्या घरात ठेवले आपण की म्हणजे खूप छान वाटते. आणि घर कसं असं म्हणजे मुलांसोबत ते खेळत होतं, आमच्यासोबत खेळत होतं, खूप छान वाटायचं. पण ते जेव्हा गेली ना, तर तेव्हापासून करमत नव्हतं. हे बघा, एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते ताईंनो, कारण की तिच्या आठवणी आणि तिचे खाय प्यायची भांडी होती, तिचा बेल्ट, तिला मास्क आणलं होतं मुलांनी, अशा ज्या गोष्टी आहेत ना, आणि तिची बसायची वेळ, कुठं बसायची ती, आणि कुठं जेवण करायची, आपण घरात आल्याबरोबर आपल्या अंगावर यायची. आणि माझे मिस्टर पण आले ना बाहेरून की पटकन यायची जवळ. म्हणजे अशा ज्या आठवणी असतात ना, तर त्या नाही विसरल्या जात आपण लवकर. पण खूप वेळ लागला मला त्यातून बाहेर यायला. खूप सांभाळलं मी स्वतःला, आणि मुलं पण म्हणायची की मम्मी तू जास्त टेन्शन घेऊन राहिली, तू व्हिडिओ कर, व्हिडिओ बनव, तू तुझं जे आहे चालू ते रुटीन चालू ठेव तू, त्याच्यामुळे तुझं मन रमेल.
पण माझी काहीच इच्छा नव्हती होत करायची. पण कसं आता उद्यापासून स्कूल पण ओपन होत आहे मुलांची. मोठ्या मुलाचीच आणि माझी आता या लहान मुलाची उद्यापासून स्कूल ओपन होत आहे. आणि कसं आपण असं राहिलं ना तर मुलांना पण वाईट वाटते, त्यांना पण थोडंसं खराब वाटते. आणि आपण जर असं नाराज राहिलो ना तर घरात पण थोडं वेगळं वातावरण होते. मग घरात पण करमत नाही, मुलांना पण चांगलं वाटत नाही. तर त्याच्यामुळे म्हटलं नाही, आता आपल्याला चांगलं राहावं लागेल. जे झालं ते झालं, कारण की मरण जे असते ना तर ते कोणाच्याच हातात नसते. वेळ आली की जावंच लागते. कोणीही असो, मग प्राणी असो की आपण असो, ते आपल्या हातात नसते. त्याच्यामुळे कसं आपण नाही थांबू शकत. कारण की आणि याच्यावरून मला समजलं की कितीही संकट आलं ना आपल्याला, तर त्या संकटाला तोंड देऊन खरंच आपल्याला सामोरं जावंच लागते. एका जागी राहून नाही जमत आपल्याला, कारण की आपण जर थांबलो तर आपल्या पूर्ण घरात त्याचा परिणाम होतो. त्याच्यामुळे म्हटलं नाही, हे आपलं बरोबर नाही आहे, आपण आता काहीतरी करायलाच पाहिजे. तर म्हटलं मग चला आज आपण आपलं जे काम आहे यूट्यूबचं ते चालू करू आपण. आणि टेन्शनमुळे कसं तब्येत पण बिघडलेली होती माझी. त्याच्यामुळे मग 8 दिवस त्याच्यात पण गेले माझे, आणि कंटिन्यू 5-6 दिवस दवाखाने केला. तर आता कुठं बरं वाटत आहे. तर आज आम्ही गेलो होतो माझ्या अर्णवची शॉपिंग करायला, कारण की उद्यापासून त्याची स्कूल चालू होत आहे. तर त्याच्यामुळे मग त्याची शॉपिंग केली आज. आणि मोठ्या मुलाचं जे आहे ना स्कूल, ते 1 महिन्याआधीच चालू झाली होती त्याची स्कूल, कारण की तो 10th ला आहे. त्याच्यामुळे तर माझ्या आणण्यासाठी मी काय काय आणलं मी तुम्हाला दाखवते. आम्ही डी-मार्टला गेलेलो होतो. डी-मार्टमधून मग शॉपिंग केली. हे बघा, हा आहे रेनकोट, आणि अर्णवच्या आवडीचा आहे पर्पल कलर. तर रेनकोट घेतला हा. आणि ही आहे बॉटल. ही मुलांनी माहीत आहे का आपापल्या आवडीनं बॉटल घेतल्या. ह्या 2 घेतल्या बॉटल. आणि हे टिफिन घेतले डी-मार्टमधून, आणि टिफिन पण छान मिळाले. खूप छान आहे. दोन घेतलेली. आणि ही घेतली बॅग, अर्णवच्या चॉईसची बॅग. आवडली तुला? हो. आणि हा जो शूज आहे ना, हा बाहेरून घेतला आम्ही, ब्लॅक कलरचा. आणि व्हाईट कलरचा बाकी आहे. व्हाईट कलरचा आला नव्हता मार्केटमध्ये, तर त्याच्यामुळे मग आता व्हाईट कलरच्या शूजसाठी आम्हाला परत जावं लागेल, है ना? हो. आणि युनिफॉर्म जो आहे ना तो तर आधीच घेतलेला होता. माझ्या मुलाची शाळा चालू झाली होती, म्हणजे जवळजवळ 1 महिना झाला. तर त्याला पण युनिफॉर्म पाहिजे होता तेव्हा. तर मग त्याच्याबरोबर कसं याचा पण घेतला आम्ही. तर ते 1 महिन्याआधीच घेतला. तर त्याच्यामुळे कसं याला युनिफॉर्म घ्यायची काही गरज नव्हती मग आता. तर हे जे सामान आहे ना हे घेतलेलं आहे. आता कसं फक्त पाऊच बाकी आहे त्याला, कारण की त्याच्या आवडीचं त्याला पाऊच मिळालं नाही त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे माझ्या अर्णवची शॉपिंग. आता उद्या स्कूल चालू होते, आणि 2 महिने कसे गेले काही समजलं नाही खेळण्यात. आणि पटकन गेले. सुट्टीचे दिवस म्हटलं की पटकन जातात. आणि आता कसं मुलं पण बिझी होती आणि आपण पण बिझी होऊ. आता त्यांना ट्युशनला वगैरे नेणं, त्यांचा अभ्यास घेणं, त्यांचा टिफिन वगैरे बनवणं. अशा प्रकारे माझ्या अर्णवची शॉपिंग होती.
आणि आता कसं डीमार्ट असल्यामुळे कसं त्याच्यामुळे मग आम्ही डीमार्टमधूनच आणलं मग बरंचसं सामान. आणि बुक्स वगैरे जे आहेत ना ते स्कूलमध्येच मिळतात ते. तर जेव्हा एक्झाम झाली होती ना त्याची, तर तेव्हाच बुक्स वगैरे मिळाले होते. आणि मोठ्या मुलाचे पण 10चे पण आणि याचे 5चे पण तेव्हाच मिळाले होते. त्याच्यामुळे बुकचं पण काही टेन्शन नाही आता. सगळं सामान घेतलं आता स्कूलचं. तर ताईंनो, अशा प्रकारे माझ्या व्हिडिओ न बनण्याचं कारण होतं. तर अशा प्रकारे माझा आजचा व्हिडिओ होता. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब कराल, लाईक कराल, शेअर कराल ताईंनो. चला तर माझ्या व्हिडिओला मी इथंच एंड करते मी आता. खूप खूप धन्यवाद ताईंनो. गुड नाईट.